नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला 4 टक्स ब्लाउज जे आहे ते 38 छातीचा पाहायचा आहे। तर त्यासाठी इथे मी ब्लाउज पीस घेतलेला आहे। हा जो आहे तो आपला मापाचा ब्लाउज आहे। ब्लाउजवरून मापे घेऊन डायरेक्ट आपल्याला कपड्याची कटिंग पाहायची आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्ही लक्ष देऊन पाहिल्याच्या नंतर तुम्ही ही व्यवस्थित असे मापे कुठले घ्यायचे आहेत, काय करायचं आहे ते सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला देणार आहे। तर ज्या साइडने आपली काजी बटन पट्टी जी असते त्या साइडने तुम्हाला ब्लाउजची कुठल्याही मापे घ्यायची आहेत। ज्यावेळेस तुम्ही बटन लावत असताना त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हुकाची पट्टी जी असते, हुके आपण लावून घेतात त्या साइडची पट्टी असती कटोरी ब्लाउज मध्ये किंवा कटोरी ब्लाउज प्रिन्स कट ब्लाउज जे आहे त्यावेळेस तुम्हाला ज्या साइडने हुके लावतात त्या साइडची बाजू तुम्हाला मोजून घ्यायची आहे। बऱ्याच जणी काय होतं, कन्फ्यूज होतात की कोणत्या साइडने आपण छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकतात या गळ्यापासून मी एकदम ॲक्युरेट मध्ये बाहेर जिथे जॉईंट झालेले आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा टेप जो आहे तो ठेवून घेतलेला आहे। तर 9.5 भरत आहे, पाहू शकतात या पद्धतीने 9.5 भरत आहे। त्यानंतर आपल्याला उंची चेक करायची आहे। तर आता यांनी काय केलेलं आहे की हा कस्टमरचा ब्लाउज आहे, उंची जी आहे ती त्यांनी अर्धा इंच मला एक्स्ट्रा वाढवायला सांगितलेली आहे। तर इथे तयार उंची 13 आहे, तर त्यांना तयार उंची जी आहे ती 13.5 ठेवायची आहे किंवा 14 ही ठेवली तरी तुमच्या आवडीनुसार आहे, जितकी तुम्हाला पाहिजे आहे तितकी। आता याची मी उंची जी आहे ती 13.5 करणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळून घ्यायचा आहे। तर हे अशा प्रकारे आपल्याला हा ब्लाउज पीस जो आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला ब्लाउजची घडी जी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथले पुढच्या साइडची ही उंची व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे। तर हा पहा, छातीचा चौथा भाग किती आहे आपला 9.5। 9.5 मध्ये आपल्याला 2 इंच मिळून घ्यायचा आहे। टोटल घडी जी आहे ते आपल्याला 11.5 ची घ्यायची आहे। व्यवस्थित घ्यायची आहे, चेक करायचं आहे परफेक्ट तुमची 11.5 ची घडी आलेली आहे का हे चेक करायचं आहे। तर परफेक्ट माझी 11.5 ची घडी आलेली आहे। आता पाठीमागलच्या बाजूला आपल्याला 11.5 ची घडी घ्यायची आहे। पुढच्या बाजूला आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग साठी कपडा लागत असतो किंवा काय त्याच्यामध्ये चेंज होतात पुढच्या पार्टला, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। अगोदर आपण पाठीमागलचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आता इथे मी उंची जी आहे ती 13.5 हे पहा 13.5 टाकलेले आहे। त्याच्यात 1 इंच मिळून 14.5 ची उंची घ्यायची आहे आपल्याला टोटल। तर इथे मार्क केलेला आहे। तसंच या साइडनेही मी 14.5 ची मार्किंग करून घेणार आहे आणि हा सरळ असा हा रेष जी आहे ती आखून घेणार आहे। हे पहा या पद्धतीने सरळ रेषा जी आहे ते आखून घेतलेली आहे। आता पाठीचा भाग जो आहे, पाठीचा गळा किती आहे याचा, हे पहा या पद्धतीने असा ब्लाउज ठेवायचा आहे आणि जिथे शोल्डर आहे आपलं त्या शोल्डर पासून आपल्याला पाठीच्या गळ्याची उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे। तर इथून आपल्याला व्यवस्थित असा एकदम ॲक्युरेट मध्ये हे पहा अशा प्रकारे 6 चा अंतर भरलेला आहे। हे जी उंची आहे ती 6 भरलेली आहे, म्हणजे आपल्याला शोल्डर साठी अर्धा इंच लागणार आहे। तर आपल्याला 6.5 ची टोटल उंची जी आहे ती पाठीमागलची टाकायची आहे। त्यावेळेस शोल्डर किती घ्यायचं आहे, बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात की ज्यावेळेस पाठीमागलचा गळा 6 आहे त्यावेळेस तुम्हाला शोल्डर जे आहे ती 36 साईजला किती आहे 5.5, 38 साईजला किती येतं आपलं। आता हा डीप गळा नाहीये त्याच्यामुळे मोंडा किती येणार आहे आपला 5.25। तर आपल्याला शोल्डरही किती घ्यायचा आहे 5.25। जितका मोंडा आहे तितकाच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 5.25 चा पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आणि मोंडाही माझा 5.25 चाच येणार आहे। कारण ज्यावेळेस आपण पाठीमागलचा गळा जो आहे तो कमी असेल त्यावेळेस तुम्हाला साईज नुसार मोंड्याची उंची घ्यायची आहे। या पद्धतीने असा हा बॉक्स तयार करायचा आहे। हे पहा अशा प्रकारे हा बॉक्स व्यवस्थित आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीचे गळ्याची मोंड्याची खोली जी आहे ती किती घ्यायची आहे 1.25।
नंतर हा 5.5 घेतलेला आहे मोंडा उंची आपण, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मध्य करायचं आहे. किती करायचं आहे, 3 ला 1 रेषा कमी. छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 9.5. 9.5 वर एक मार्किंग केलेली आहे. आणि हा आपल्याला पाठीमागील मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. हे पहा. आणि हा आपला 2.5 जो आहे, गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. किती घ्यायची आहे, 2.5. अशा रीतीने आपल्याला हा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता इथे शोल्डर आपलं किती राहिलेलं आहे पाहू शकतात, तर 3.25 राहिलेला आहे. आणि याचं तयार शोल्डरही पाहू शकतात 2.5 आहे. हे पहा 2.5 आहे. तसं या पद्धतीने असं छोटे छोटे जी गोष्टी आहेत ती तुम्ही लक्ष देऊन जर फॉलो केल्या तर तुम्हाला भरपूर सारे जे ब्लाऊज कटिंगचे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील. हे आता आपण कट करून घेऊ. पुढचा भाग आपण नंतर टाकायचा आहे. इथून कट करून घ्यायचा आहे. आता पहा, आता आपण इथं काय करणार आहे, पुढचा जो आहे तो भाग आपण 10.5 टाकलेला होता. आता 10.5 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हे पुढे सरकवून कपडा किती घ्यायचा आहे आपल्याला, 1 इंच या पद्धतीने. तसंच आपल्याला उंची किती घेतलेली होती आपण, 13.5 प्लस 1 इंच बरोबर 14.5 ची पूर्ण उंची घेतलेली आहे. या साईडनेही आपल्याला 14.5 ची मार्क केलेला आहे. आता आपण काय करतात, ही जी आहे ती 4 टक्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला याला क्रॉस पट्टी लागणार आहे. पाठीमागं किती घेतलेले आहे आपण, 14.5. आता अर्धा इंच आपण पुढच्या पार्टसाठी एक्स्ट्रा घेणार आहेत. कटोरी ब्लाऊजमध्ये आणि 4 टक्स ब्लाऊजमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रॉस पट्टी काढता त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच पुढचा भाग जो आहे तो पाठीमागलच्या पेक्षा वाढवून घ्यायचा आहे. तसंच आता इथे मी क्रॉस पट्टीसाठी 3.5 टाकणार आहे. गळा जितका आपण घेतलेला आहे, पाठीमागलचा 2.5 घेतलेला आहे तेवढाच घ्यायचा आहे. पूर्ण शोल्डर जो आहे तो आपला 5.5चा आहे, तर 5.5च घ्यायचा आहे. त्यानंतर मोंडा उंची ही आपली किती आहे, 5.5, तर 5.5 वर एक मार्किंग करायची आहे. हे पहा. तसंच या साईडनेही आपलं 5.5 आहे, तर इथे 5.5 वर मार्किंग करायचे आहे. तर या पद्धतीने असं हे पहा, इथे आपलं 5.5चं मार्किंग व्यवस्थित असं आलेलं आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग जो आहे आपला तो टाकायचा आहे. 5.5चा मध्य करायचा आहे. 3 ला 1 रेषा कमी. पुढील मोंड्याची खोली जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 1.5. आता इथे फुगा पडू नये म्हणून थोडंसं आपण काय करणार आहे, आतल्या बाजूने घेणार आहेत आणि इथे मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने टाकून घेणार आहेत. आता पुढचा गळा जो आहे तो तुम्हाला किती टाकायचा आहे त्याच्यावर डिपेंड राहतो. तुमचा जितका गळा आहे पुढचा तो मोजून घ्यायचा आहे. तर याचा आपण मोजून घेऊया. या पद्धतीने मोजून घेतलेला आहे मी. तर इथे 5 आहे. 5 मध्ये अर्धा इंच मिळून 5.5चा आपल्याला पुढचा गळा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. जितका तुमचा गळा भरलेला आहे उंची त्याच्यामध्ये प्रत्येक ब्लाऊजमध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे. कटोरी असो किंवा 4 टक्स प्रिन्स कट जे काही आहे तुम्हाला जितका तुमचा पुढचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे क्रॉस पट्टीला किती घेतलेलं होतं, 3.5. तसंच या साईडने आपल्याला 3 वर मार्किंग करायचे आहे. आता इथे आपल्याला 38 छातीला कटोरीमध्ये किती येतो, कटोरी 40 साईजला किती येते, 6. तसंच 6चं निम्म किती होतं, 3. तसंच 38 साईजला 5.5ची कटोरी येते, तर आपल्याला 5.5चं मध्य करायचं आहे. म्हणजे 3 ला 1 रेषा कमी. शिलाई मार्जिंगसाठी काजी बटन पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच आणि इकडच्या शिलाईसाठी अर्धा इंच, त्यासाठी आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. या पद्धतीने टक्ससाठी किती घ्यायचं आहे आपल्याला, टक्स पॉईंट घेण्यासाठी. तर अगोदर आपण ही रेषा जी आहे ती सरळ मध्ये आखून घ्यायची आहे क्रॉस पट्टीसाठी. तर खूप म्हणजे व्यवस्थित अशी माहिती सांगत असते, बऱ्याच जणींना आवडते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष देऊन व्यवस्थित पाहायचे आहे.
आता हा आपला कटोरीचा टक्स जो आहे तो तशा पद्धतीने येत असतो. 5:45ला मध्ये केल्याच्या नंतर आपला 3ला 1 पॉईंट कमी होता. तर आता तसंच आपल्याला 4ला 1 पॉईंट आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे टक्स पॉईंटसाठी. आता हे टक्स पॉईंट घेतलेला आहे, इथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये खाली घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? या पद्धतीने खाली. आणि हा खालचा जो भाग आहे तिथून आपल्याला वरती 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. असाच व्यवस्थित असा आता आपल्याला ह्या क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. हे बा या पद्धतीने देऊन घेतलेला आहे. म्हणजे आपली ही जी पफ येण्यासाठी आपण काय केलेलं आहे, पफ्स जो आहे तो खूप छान मध्ये येते गोल आकारामध्ये. जर इथे तुम्ही क्रॉसपट्टी कट केली तर त्यानंतर इथला टक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला 1.5चा घ्यायचा आहे. या साईडचा इकडचा घ्यायचा आहे आपल्याला 2 आणि इथे घ्यायचा आहे अर्धा इंच आतमध्ये इकडच्या साईडने सोडून इथे. तर आता उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 3.5. या साईडचा घ्यायचा आहे 3 आणि या साईडचा घ्यायचा आहे आपल्याला 7. 38 साईजचा सांगत आहे तुम्हाला. तसंच प्रत्येक साईजचा हा टक्स पॉईंट किती आहे ते वेगळा वेगळा येत असतो. तर या पद्धतीने असा हा चौरस तुमचा तयार झालेला पाहिजे. आता हा चौरस जो आहे तो 2.25, 2.25, 2.25 आणि 2.25 या पद्धतीने हा पूर्ण तुमचा चौरस तयार झालेला पाहिजे. तर आता या सगळं जे आखून घेतलेलं आहे आपण हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण हा भाग पुढचा का एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथं आपण किती घेतलेलं होतं? 11:30ची आपली घडी जी आहे ती कुठं आलेली होती? हे पहा इथं आलेली होती. कुठं आलेली होती आपली घडी? इथे. आता इथे आपण काय करणार आहे, टक्ससाठी अर्धा इंच या साईडने, अर्धा इंच या साईडने या पद्धतीने टक्स घेतला. इथे आपला कपडा किती जाणार आहे? 1 इंच. तर आपल्याला एक्स्ट्रा इथे किती घ्यायचा आहे? हा जो कपडा आहे तो आपल्याला इकडे अटॅच करायचा आहे. तर 1 इंच झालेला आहे. आता इथे शिलाईसाठी तुम्हाला 1/2 इंच कपडा जाणार आहे, तर तुम्हाला 1/2 इंच इथे शिलाईसाठी घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती जी आहे ती सांगत असते. तर या पद्धतीने तुम्ही 4 टक्स कट करून पाहता आणि टीच करून एकदम ॲक्युरेटमध्ये परफेक्ट बसतो. तर नक्की पहा. तर आता हा आपण कट करून घेऊ. हे पहा हे झालेला आहे पुढचा पार्ट आणि हा आपला पाठीमागलचा पार्ट. आता इथे मी क्रॉसपट्टी जी आहे ती कट केलेली नाहीये. का कट केलेली नाहीये? तर आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला डबल काढायची आहे. म्हणजे सिंगल न काढता तुम्ही डबल पण काढून घेऊ शकता. तर या पद्धतीने आता इथे आपण खालच्या साईडला अगोदर कंबरपट्टी जी आहे ती 2 इंचाची काढून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राच्या कपड्यामध्ये आपल्याला डबल क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईंट काढून घ्यायची आहे. कारण आपला वेळही वाचतो आणि शिलाईही वाचते. तर अशीच आपण ही क्रॉसपट्टी जी आहे तर या पद्धतीने अशी ठेवून घेणार आहेत. हे पहा आणि व्यवस्थित अशी कट करून घेणार आहेत. हे पहा डबल क्रॉसपट्टी आपली कट झालेली आहे. याला आपल्याला 2 साईडनी शिलाई द्यायची गरज लागत नाही. आता आपली राहिलेली आहे बाही. आता बाही कटिंगसाठी काय करायचं आहे, अशा प्रकारे आपल्याला कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे झाला डबल फोल्ड. आता घ्यायचा आहे आपल्याला दुसऱ्यांदा फोल्ड, म्हणजे 4 वेळेस घडी होती याची. तर या पद्धतीने असा 4 वेळेस घडी झालेली आहे. हे पहा आता आपल्याला ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे की बाहीची लांबी किती आहे हे चेक करायचं आहे. तर हे पहा बाहीची लांबी जी आहे ती 8.25 भरत आहे. तयार किती भरत आहे? 8.25. आपल्याला लांबी एक्स्ट्रा वाढवायची आहे, म्हणजे अर्धा इंच वाढवायची आहे. 8.25. 8.25 मध्ये आपल्याला पुढच्या दुमडपट्टीसाठी 1 इंच लागणार आहे. 9.5 आणि शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. तर 10.25 आपल्याला पूर्ण
बाहीची लांबी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण 10.15 वर मार्किंग करणार आहे। त्यानंतर म्हणजे जितकी तुमची बाही तयार आहे त्याच्यामध्ये अस्तरची ब्लाउज असेल तर 1 इंच कंपल्सरी एक्स्ट्रा घ्यायचे आहे, जितकी तयार आहे त्याच्यापेक्षा। आणि साधा ब्लाउज पीस असेल तर त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला 1.5 इंच घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतात। छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकून घेतलेला आहे आपण, हे पहा। तर इथे माझी घडी जी आहे ती ॲडजस्ट होते, छातीचा चौथा भागच टाकलेला आहे। अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढून घेत असतात, पण इथे मला कपडा जो आहे तो जॉईंट न देता मी शिलाई मार्जिन जी आहे ती खूप सारी असते, त्याच्यामुळे मी आहे हे ठेवलेला आहे। त्यानंतर आता ही 9.5 आहे, त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला 4.25 4.25 करायचा आहे। कॅप हाईट जी आहे ती टाकायची आहे आपल्याला, किती टाकायचे आहे 3। या साईडने हे आपल्याला 3 टाकायचे आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे इथपर्यंत, मध्यात जो काढलेला आहे आपण तो। आता इथे आपण काय केलेलं आहे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। 2 इंचावर करत असतात आपण, पण आता 1.5 इंचावर करायचे आहे, कारण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढविलेलं नाहीये त्यासाठी। इथे आपल्याला 3 भाग करायचे आहेत 1-1 इंचाचे। पाठीमागीलचा भाग मोंड्याचा जो आहे तो या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे मिळवायचा आहे, हे पहा अशा प्रकारे। त्यानंतर पुढच्या मोंड्याचा हे आकार आपल्याला पुढचा जो भाग आहे तो या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला राहिला आहे दंड। इथून आपल्याला व्यवस्थित असा दंड जो आहे तो मोजून घ्यायचा आहे। 6.5 भरत आहे, तर इथे 6.5 वर मार्किंग करायचं आहे। तिथून आपल्याला इथे एक्स्ट्रा जो 1.5 इंच घेतलेला आहे आपण, तो 1.5 इंच आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा व्यवस्थित असा हा रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहेत। आता हे आपण कट करायचं आहे। कट करताना अगोदर हा भाग कट करायचा आहे, त्यानंतर ओपन भाग करायचे आहे आणि पुढचा भाग जो आहे तो कट करायचा आहे। हे पहा अशा प्रकारे आपण हा पूर्ण कट केलेला आहे। बाही पण आपली कट झालेली आहे। तर या पद्धतीने 38 छातीचं माप जे आहे ती 4 टक्स ब्लाउज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कटिंग आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। आणि तुम्हाला ब्लाउज रेडीमेड ब्लाउज पेपर कटिंग पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। चला मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।